मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकीला कोर्टामध्ये घेऊन येतात, कारण कोर्टाची तारीख असते. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या गुणगुणत घरी रेडी होत असते आणि तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि सारंग ऐश्वर्याला विचारतो, काय ऐश्वर्या, एवढं गाणं गुणगुणत आहात, अगदी खुश दिसत आहात आणि एवढं सुंदर रेडी होऊन तुम्ही कुठे जात आहात? त्यावर ती म्हणते कोर्टामध्ये. त्यावर तो म्हणतो, कोर्टात तुम्ही कशाला जाताय? त्यावर ती विचारते, अहो सारंग, असं काय करताय? तुमच्या लक्षात नाहीये का आज जानकीची तारीख आहे? अबला जानकीची साक्ष द्यायला आपण तिथे नको आहोत का? तुम्ही असं काय करता? बघा आता, तिने एवढे दिवस माझं जीणं हराम करून ठेवलं होतं, पण आता मी तिला कसं जगू की नको? तिला मरण सोपं वाटेल असं तिचं बदतर आयुष्य करून ठेवणार आहे. त्यानंतर सारंग म्हणतो, हा छान आहे, खरंच चांगली आयडिया आहे, पण मी पण तुमच्यासोबत येतो. त्यावर ती म्हणते, नको, तुम्ही इथेच थांबा, तुमचं काय काम आहे तिथे? त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, पण मला हे तरी सांगा, म्हणजेच ती पार्वती, त्या जानकीची आई सध्या कुठे आहे? तुम्ही तिला कुठे डांबून ठेवलं आहे? त्यावर ती म्हणते, नाही सारंग, मी नाही सांगणार ही गोष्ट. त्यावर तो म्हणतो, अहो असं काय करता ऐश्वर्या, तुम्हीच तर मला नेहमी म्हणता ना, आपण दोघं एक आहोत, आपली टीम आहे, आणि मग तुम्ही मला का सांगत नाही आहात? त्यावर ती म्हणते, अहो तसं नाही, पण यावेळेस मात्र मी तुम्हाला यात इन्व्हॉल्व करणार नाही, कारण तुम्ही कसं त्या लहान लेकरासारखं आहात. तुम्हाला कोणी काही थोडं गोडीत बोललं आणि घेरात घेतलं की तुम्ही त्याला लगेचच सर्व खरं काय ते सांगून टाकाल, आणि जर तुम्ही तोंड उघडलं तर तिला नाही, तिच्या जागी आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, आणि हे माझ्यासाठी आणि आपल्या दोघांसाठी बरं नाही. त्यामुळे मी तुम्हाला यातलं काहीही सांगणार नाही. बघा तुम्ही, एकीकडे मी त्या जानकीला कसं जेलमध्ये जीना हराम करते आणि दुसरीकडे तिच्या आईचं म्हणजे लताबाईचं कसं जीवन नकोसं करून टाकते. तर सारंग त्या ऐश्वर्याला विचारतो, ठीक आहे, पण मला तुमच्या माणसांनी तिला नीट डांबून ठेवलं आहे ना, तिथे कोणी पोहोचणार तर नाही ना? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, मी तिला जिथे ठेवलं आहे तिथे माणसंच काय तर परिंदा भी पर नहीं मार सकता. त्यावर तो म्हणतो, मग छान आहे, वा वा. त्यावर ती म्हणते, अरे विषय आहे का? तो ऐश्वर्याचा पिंजरा आहे आणि तिथे कोणता पक्षीसुद्धा फिरकू शकत नाही, त्याची एवढी मजालच नाही. यावेळेस मात्र मी बिलकुलही रिस्क घेणार नाही. आणि त्यानंतर इकडे ती कोर्टामध्ये पोहोचलेली असते आणि तिच्या मागे सारंगही कोर्टात जातो. त्यावर ती म्हणते, सारंग, तुम्ही इथे काय करता आहात? त्यावर तो म्हणतो, प्लीज ऐश्वर्या, मलाही इथे बसू द्या ना, मला बघायचं आहे त्या जानकीला कशी प्रश्न उत्तर करतात आणि कशी तिची फजिती उडते. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, आणि लगेचच तिथे सर्व कोर्टातले लोक जमा होतात. दोन्हीही वकील येतात आणि जजही आलेले असतात आणि सर्व लोकही तिथे जमलेले असतात. त्यानंतर तो वकील त्यांना म्हणतो, सौमित्रला, तुमचं नाव मी खूप ऐकलं आहे, मागच्या वेळेस तर तुम्ही मुंबईचे ॲडव्होकेट निंबाळकर यांना घरी पळवून लावलं होतं, पण डोंट वरी, मी ॲडव्होकेट विद्यासागर आहे. त्यानंतर तो म्हणतो, हे तर लक्षात राहीलच लवकर. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे जज येतात आणि कोर्ट सुरू होतं. त्यानंतर तिथे बंड पुकारला जातो, केस नंबर 1260, स्टेट वर्सेस जानकी रणदिवे. आणि त्यानंतर तो जज म्हणतो, प्रॉसिक्युशन लॉयर आणि डिफेन्स लॉयर, केस सुरू करा. त्यानंतर तो ॲडव्होकेट विद्यासागर सांगायला सुरू करतात, केस फार इंटरेस्टिंग आहे, कारण जानकी रणदिवे ह्याच एक केस आहेत. मी काल अभ्यास केला आणि असं माझ्या लक्षात आलं, जानकी रणदिवे यांनी लता कारखानीस यांचा खून केला. त्यावर तो सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन मे लॉर्ड, खरं तर आणखी खून झाला आहे हे सिद्ध झालं नाही, कारण डेड बॉडी पोलिसांच्या हाताला लागलेली नाहीये. त्यानंतर ते म्हणतात, ऑब्जेक्शन सस्पेन्शन. आणि त्यानंतर ते जज सांगतात वकिलांना, त्या विद्यासागरला, की आणखी गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे हा खून झाला आहे हे सिद्ध होत नाही. त्यावर तो म्हणतो, तेच माझं पॉईंट आहे मिलॉर्ड, की आणखी तेच मी प्रूव्ह करण्यासाठी इथे उभा आहे की ह्यांनीच तो खून केला आहे. आता तेच प्रूफ देणार आहे की लता कारखानीसचा खून जानकी रणदिवे यांनी कसा केला. त्यावर ते सांगतात, मिलॉर्ड, आता हे मी सांगणार आहे, ही केस लीड करण्यासाठी कोर्टाचा जास्त वेळ न घेता की रणदिवे फॅमिली
त्यांची जी रिलेशन्स आहे ती फार कॉम्प्लिकेटेड आहे. रणदिवे म्हणजेच नाना रणदिवे यांचे सासरे आणि त्यांची पहिली पत्नी पार्वती रणदिवे यांचा मुलगा ऋषिकेश रणदिवे म्हणजेच यांचा पती. मिलॉर्ड ऋषिकेश लहान असताना पार्वतीबाईने म्हणजेच यांच्या पहिल्या पत्नीने ह्यांना लग्नाची अट घातली आणि त्यानंतर ह्यांनी सौमित्रा रणदिवे यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्या पार्वती रणदिवे ह्या दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांना त्यांच्या लेकराची काळजी होती. मग त्यांनी त्यांना त्यांचा लेकरू त्या सौमित्राला सोपवून त्या तिथनं कायमच्या निघून गेल्या आणि थोड्या दिवसानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. बस अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नानासाहेबांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, पण त्यावेळेस त्यांचा चेहरा नीट ओळखायला येत नव्हता आणि हा पार्वती रणदिवे हा अध्याय इथेच संपला. आणि त्यानंतर थोड्या वर्षांनी जानकी रणदिवे यांनी रचलेल्या अध्यायाचा थोड्या दिवसांपूर्वी हे कुटुंब नदीकाठी त्यांचं श्राद्ध करण्यासाठी पार्वती रणदिवेचं तिथे गेलं होतं. तिथे एक बाई बुडताना ऋषिकेशने पाहिलं आणि ऋषिकेशने कोणत्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि त्या बाईला वाचवलं. पण ती बाई ज्यावेळेस वरती आली आणि त्यानंतर तिने नानासाहेबांना पाहिलं त्यावेळेस ती म्हणाली, हे माझे पती आहेत आणि हा ऋषिकेश माझा मुलगा आहे. त्यामुळे आता रणदिवे कुटुंबांना काय रिॲक्ट करावं हे कळत नव्हतं. त्यानंतर ह्या जानकी रणदिवेने बंदिस्ती करून त्या बाईला घरी घेऊन आल्या. सौमित्रा रणदिवेला तर हे काहीच पटत नव्हतं, पण त्यांच्या बाजूने ह्या उभ्या होत्या आणि ह्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला की त्यांना एक चान्स द्यावा. त्या पार्वती रणदिवे ह्या ऋषिकेशची आई आहेत हे सिद्ध करण्यासाठी. काय मग जानकी रणदिवे, मी बरोबर बोलत आहे ना? त्यानंतर सौमित्र म्हणतो, आपल्या घरातल्या एवढ्या गोष्टी ह्यांना एवढ्या डिटेलमध्ये कशा माहीत असणार? अवंतिका म्हणते, ऑफकोर्स त्या ऐश्वर्याने सांगितलं असणार. लॉर्ड त्यानंतर त्या बाईने बरेच दिवस यांचा मानसिक आणि आर्थिक सामाजिक छळ केला आणि ऋषिकेशमध्ये आणि सौमित्रामध्ये वाद निर्माण केले आणि नानासाहेबांनाही इमोशनल ब्लॅकमेल केलं. त्यानंतर बरेच दिवसांनी रणदिवे कुटुंब यांच्या लक्षात आलं ही एक खोटी बाई आहे, ही नटी आहे आणि ही हे नाटक करत आहे. गमतीचा भाग म्हणजे तिला पकडल्यानंतर खोटे पोलीस आले आणि तिला अटक करून घेऊन गेले आणि त्यानंतर ती बाई कधीच दिसली नाही. त्यानंतर तिथे जानकीला ती बाई तळ्याकाठच्या मंदिराजवळ भेटली आणि त्यानंतर तिथनं ती गायब झाली आणि ह्या जानकी घरी आली आणि तिने सर्वांना सांगितलं की ती बाई लता कारखानीस, ती नटी ही तिची आई आहे. लॉर्ड, ही स्टोरी तुम्हाला फार कन्फ्युजिंग वाटत आहे. एक मुद्दाम ही कन्फ्युजिंग क्रिएट केली होती ह्या जानकीने कारण ह्यांचा डाव पकडला जाऊ नये. सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन मी लॉर्ड, यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना मिसेस जानकी रणदिवे यांच्यावर कोणतेही एलिगेशन लावू नये. त्यावर मी लॉर्ड म्हणतात, प्रॉस्टिट्यूशन कोणताही पुरावा असल्याशिवाय तुम्ही जानकीला चोर म्हणू शकत नाही. त्यानंतर तो वकील म्हणतो, लॉर्ड, मला तुम्हाला एक थेरी सांगायची आहे. जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांचा रणदिवे फॅमिलीच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि म्हणूनच त्यांनी लता कारखानीस यांचा खून केलेला आहे. सौमित्र म्हणतो, कदाचित तुम्हाला सर्व माहिती नीट पुरवली गेली नाही. तुम्ही ज्या प्रॉपर्टी बद्दल बोलत आहात ना ती ऑलरेडीच ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर होती. त्यानंतर इकडे ओवी एकटीच हॉलमध्ये रडत असते आणि ओवी जवळ नानासाहेब असतात. त्यानंतर नानासाहेब ओवीसाठी जेवणाला वरण भात घेऊन येतात आणि तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात, पण ती जेवत नसते. ती म्हणत असते, माझी आई कधी येणार आहे बाबा? किती वेळ झाला? पप्पा तर म्हणाले होते ती आत्ता येईल, पण ती आणखीनही आलेली नाहीये. आता तर रात्रही होत आली आहे. त्यानंतर ते म्हणतात, तू देवबाप्पाकडे प्रार्थना कर, तुझी आई नक्कीच लवकर वापस येईल. त्यानंतर ती असं म्हणल्यानंतर ओवी लगेचच देवघराकडे जाते आणि इकडे नानासाहेब म्हणतात, देवा, हे सर्व काय चाललं आहे? जानकीला ह्या सर्वातून लवकर बाहेर काढ. मला माहीत आहे तिचा यामध्ये काहीच दोष नाही. इकडे कोर्टामध्ये सौमित्र म्हणत असतो, जर ऑलरेडी प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावर होती तर जानकी रणदिवे त्या बाईला घरात का घेऊन येतील? तर ते वकील सांगतात, मी सांगतो ना, आणि त्यासाठी मिलॉर्ड मला सौमित्रा रणदिवे यांना बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मी मागत आहे. आणि त्यानंतर सौमित्रा तिथे विटनेस बॉक्समध्ये येते आणि त्यानंतर ते वकील सौमित्राला विचारतात. त्यानंतर ते म्हणतात, थोरल्या सुनेला वर्चस्व हवं असतं प्रत्येक घरामध्ये आणि ह्या घरामध्येही तसंच होतं. घरोघरी मातीच्या चुली. जानकी रणदिवेला तिथे वर्चस्व हवं होतं. तर सौमित्र म्हणतो, ते तुम्हाला कसं माहीत? तुम्ही काही त्यांच्या घरामध्ये गेला होतात का? त्यावर तो म्हणतो, मी त्यांच्या घरात गेलो नव्हतो, पण मी हे प्रूफ करण्यासाठीच इथे विटनेस बॉक्समध्ये सौमित्रा रणदिवे यांना बोलवलेलं आहे. ह्याच माझ्या आजच्या पहिल्या साक्षीदार आहेत. तर ते सौमित्राला विचारतात, समोर जी व्यक्ती उभी आहे तिला तुम्ही ओळखता का? त्यावर सौमित्रा सांगते, हो, ती माझी थोरली सून जानकी रणदिवे
रणदिवे. त्यावर ते वकील त्यांना विचारतात, तुमचं हिच्यासोबतचं नातं कसं होतं? त्यावर ती सांगते, आधी चांगलं होतं. त्यावर वकील म्हणतात, आधी चांगलं होतं म्हणजे काय? त्यानंतर सौमित्रा सांगते, जेव्हा ही लग्न होऊन सून म्हणून आमच्या घरामध्ये आली होती त्यावेळेस ती मला आई म्हणायची आणि मीही तिला मुलगीच मानत होते. पण अलीकडे आमच्या घरातलं वातावरण बिघडलं होतं. त्यावर ते वकील म्हणतात, अलीकडे म्हणजे नक्की कधीपासून हे तुमच्या घरातलं वातावरण बिघडलं होतं? तुम्ही माननीय कोर्टाला सांगू शकाल का? त्यानंतर ती सौमित्रा सांगते, अगदीच जर सांगायचं झालं तर ह्या जानकीने ज्यावेळेस लताबाईला पार्वती म्हणून घरात आणलं होतं तेव्हापासनं. त्यावर ते म्हणतात, मग तुम्ही तिला विरोध केला नाही का? त्यावर ती सांगते, विरोध केला ना, पण तिने माझं ऐकलं नाही. मी त्या लताबाईला म्हणजे आमच्या पार्वतीला एकदाच भेटले होते, पण त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव माझ्या कायमच लक्षात राहिला आणि मी त्यावेळेसच सांगितलं होतं की ही बाई ती नाही आहे, ही खोटी बाई आहे. पण ही काही माझं ऐकायला तयारच नव्हती आणि वर आम्हाला एक संधी द्या म्हणून सांगत होती आणि ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस त्या लताने पार्वतीताईंच्या अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या फक्त पार्वतीताईंलाच माहीत होत्या असं आमच्या यांनी सांगितलं. त्यावर ते वकील म्हणतात, असं होऊ शकतं का? एकेकाळी ह्या सर्व गोष्टी तुमच्या यांनी जानकीला सांगितल्या असतील आणि त्यानंतर तिनेच त्या लताबाईला ते सर्व सांगितलं असेल. त्यावर सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. ॲडव्होकेट विद्यासागर त्या विटनेस बॉक्समध्ये उभ्या असणाऱ्या माणसाचं मत आणि मत दोन्हीही कलुषित करत आहे. त्यानंतर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात, मी तर फक्त माझं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर ते म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हर रूल. सौमित्रा रणदिवे तुम्ही. त्यानंतर सौमित्रा म्हणते, हो असं नक्कीच होऊ शकतं आणि त्यानंतर ते म्हणतात, आमच्या वकील मित्राला शांत करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आणखी एखादा प्रश्न विचारतो. बरं तुम्ही सांगा, ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरातल्या सर्वात जास्त कोणाला माहीत आहेत? त्यावर ती म्हणते, त्या जानकीला. त्यावर ते वकील म्हणतात, मी लॉर्ड आता तुम्हालाही उत्तर कळालंच असेल. साधारण 10-15 वर्षाआधी ह्या घरात सून म्हणून आल्या आणि त्यानंतर ह्या घरामध्ये आणि त्यानंतर ह्या कान आणि डोळे दोन्हीही सतत उघडे ठेवून घरात वावरत होत्या आणि मी लॉर्ड त्यामुळेच ह्यांना त्यांच्या मिस्टरांना आणि त्यांच्या सासऱ्यांना त्यांच्या पार्वतीचा म्हणजेच पहिल्या बायकोचा पुळका असणार ह्याचा अंदाज ह्यांना आला होता आणि त्याचाच फायदा घेऊन ह्या त्या बाईला घरात घेऊन आल्या. आणि त्यानंतर ते वकील ऋषिकेशला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि त्याच्यावर नाही ते आरोप लावतात. त्याला म्हणतात, तुम्ही तुमच्या बायकोला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात. तुम्ही तुमच्या आईचं कर्तव्य विसरून बायकोची साईड घेऊन तुम्ही एक मुलगा म्हणून कलंक आहे तुमच्यावर. तुम्ही तुमच्या बायकोला वाचवण्यासाठी या थराला जाल का? तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात. त्यानंतर जानकीला तिच्या नवऱ्यावर लावत असलेले खोटे आरोप सहन होत नाही. त्यावर ती म्हणते, जे काही विचारायचं आहे ते मला विचारा आणि त्यानंतर ती रडायला लागते. ती म्हणते, मी वाटलंच तर हे सर्व मान्य करते, पण माझ्या आईचा सध्या जीव धोक्यात आहे. मी विनंती करते तिला लवकरात लवकर सापडण्यात यावे. आणि त्यानंतर असं म्हणून ती रडायला लागते. तर ते जज म्हणतात, जानकीला 1 आठवड्याचा वेळ दिला जातो तिच्या आईला सापडण्यासाठी, कारण मी देखील एक आईच आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब मात्र नक्की करा.